चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाची पवित्र आणि मंगलमय सुरुवात. वसंताच्या नवचैतन्याने नटलेल्या या दिवशी निसर्ग नव्या जीवनाची चाहूल देतो आणि मानवाच्या जीवनातही आशा, संकल्प आणि उत्साहाचा नवा आरंभ घडतो. हा पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 पूर्ण मुहूर्त, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. म्हणून हा दिवस अत्यंत मंगल आणि शुभ मानला जातो. विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरासमोर उभारली जाते ती विजयाची गुढी. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज, आनंदाचा संकेत आणि मंगलतेचे प्रतीक. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येतो आणि हा दिवस शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या प्रदेशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सद्भक्त मंडळी आपल्या आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. गुढीपाडव्यामागे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा गुंफलेल्या आहेत. एक आख्यायिका सांगते की उपरिचर राजाला इंद्राने दिलेली कळकाची काठी त्याने जमिनीत उभारून तिची पूजा केली आणि त्यातून या उत्सवाची परंपरा सुरू झाली. दुसरी आख्यायिका अशी की श्री प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा पराभव केला आणि अयोध्येत पुनरागमन केले. त्या विजयाच्या आनंदोत्सवातून विजयध्वजासारखी गुढी उभारण्याची परंपरा रूढ झाली. तिसरी मान्यता अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा आणि नवजीवनाचा प्रतीक मानला जातो. तसेच अशी ही आख्यायिका प्रचलित आहे की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करून विजय मिळवला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शकाची कालगणना सुरू झाली. त्या दिवसापासून हा उत्सव नववर्षाच्या प्रारंभदिनी साजरा केला जातो असेही मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. तमिळनाडूमध्ये पुथंडू, आंध्र प्रदेशात उगादी, आसाममध्ये बिहू, केरळमध्ये विशू आणि पंजाबमध्ये बैसाखी अशा विविध नावांनी नववर्षांचा हा मंगल उत्सव साजरा केला जातो. महानुभाव पंथ हा ज्ञानप्रधान आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा पंथ आहे. त्यामुळे या पंथामध्ये गुढी उभारण्यास हरकत नाही, परंतु त्या गुढीची पूजा करू नये असे सांगितले जाते. गुढी ही आनंद, उत्सव आणि मंगल प्रसंगांचे प्रतीक म्हणून उभारली जाऊ शकते. गुढी कधी उभारावी याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या पंचावतार दिनी जेव्हा साधू संत किंवा अधिकरण आपल्या गावात येतात किंवा आपल्या देवाची पालखी आपल्या गावात अथवा घरी येते, अशा मंगल प्रसंगी गुढी उभारण्यास हरकत नाही. अशा प्रकारे गुढी उभारून आपण आनंद, हर्ष आणि उत्साह व्यक्त करू शकतो. गुढी उभारण्याचा संदर्भ आपल्या आद्य लीळाचरित्र या ग्रंथातही आढळतो. पूर्वार्धातील लीळा क्रमांक 17 मध्ये हरिपाळ देव जिवंत झाल्यानंतर नगरात मंगलवाद्य वाजवली गेली आणि अवघेया नगरांतू गुढिया उभिया असा उल्लेख आढळतो. तसेच पूर्वार्धातील एका लीळेमध्ये श्री क्षेत्र अचलपूर येथे राजा रामधरणा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना घेऊन येतात, तेव्हा सडा संमार्जन करून चौक रंगमालिका भरल्या, गुढ्या, तोरणे आणि मखरे उभारली असा संदर्भ आढळतो. तसेच पूर्वार्धातील अजून एका लीळेमध्ये श्री क्षेत्र कनासी येथे ब्राह्मणाच्या घरी पूजा आरोगण प्रसंगी सडा संमार्जन करून चौक रंगमालिका भरल्या आणि गुढ्या उभारून रुईच्या ढाळ्यांची तोरणे बांधली असा उल्लेख आढळतो. परंतु त्या काळी उभारल्या जाणाऱ्या गुढ्या आजच्या प्रमाणेच होत्या का याबाबत स्पष्ट असा उल्लेख आढळत नाही. म्हणून महानुभाव पंथीयांनी गुढीपाडव्याच्याच दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे, देवपूजा करावी, देवासमोर विडा अर्पण करून उपहार करावा, आरती करून नवीन वस्त्र अर्पण करावे आणि नंतर गुढी उभारावी. नवीन वर्षासाठी मंगल संकल्प करावा.
हे परमेश्वरा, मला धर्मरक्षणाचे, विधी आचरणाचे आणि नामस्मरणाचे सामर्थ्य दे, असा पवित्र संकल्प करून अधिकाधिक नामस्मरण, लीळाचिंतन, धर्मवार्ता आणि पारायण करावे. अशा प्रकारे श्रद्धा, ज्ञान आणि धर्माचरण यांसह गुढीपाडव्याचा हा मंगल उत्सव साजरा करावा. आरंभ आहे चैत्र मासाचा, गुढी तोरणे सण उत्साहाचा. पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या कृष्णकला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दंडवत प्रणाम.